सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे। नमस्कार। नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातर्फे दिनांक 5 जून पासून ग्राहकांच्या संदर्भातला आर्थिक साक्षरता सप्ताह असा साजरा केला जातोय। या सप्ताहाच्या निमित्ताने जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या आर्थिक साक्षरता सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या आर्थिक सप्ताहामध्ये साक्षरता सप्ताहामध्ये वेगवेगळ्या विषयावरती ग्राहकांना माहिती देण्याचे विविध उपक्रम हे रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँका भारतामध्ये करणार आहेत। या सर्व कार्यक्रमामध्ये जनता सहकारी बँक ही आपल्या सर्व सेवकांच्या सह सर्व शाखांच्या माध्यमातून आणि आमचे असलेले ATM सेंटर्स याही ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून या सप्ताहामध्ये सहभागी होत आहोत। या निमित्ताने या सप्ताहाच्या आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आणि जनता सहकारी बँकेच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे KYC। वेगवेगळ्या विषयाची माहिती देत असताना प्रामुख्याने पहिला जो विषय येणार आहे तो आपल्या ग्राहकांना जाणून घ्या। या संदर्भामध्ये मी आपल्याला काही माहिती देणार आहे। ही माहिती अनेक वेळेला आपल्या लक्षात असं येतं की आपण जेव्हा बँकेमध्ये खातं उघडायला जातो तेव्हा खातं उघडताना त्या ठिकाणचा अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याला KYC डॉक्युमेंट मागतो आणि स्वाभाविकपणे KYC म्हटल्यानंतर आपण ज्या बँकेबरोबर व्यवहार करणार आहे त्या बँकेच्या दृष्टीने ती बँक कोणत्या ग्राहकाच्या बरोबर व्यवहार करते त्या ग्राहकाला जाणून घेण्याची एक पद्धती ही रिझर्व्ह बँकेने निश्चित करून दिली आहे। या रिझर्व्ह बँकेने जी पद्धती निश्चित करून दिलेली आहे त्या पद्धतीमध्ये प्रामुख्याने बँका आपल्या ग्राहकाची ओळख पटवून घेत असतात आणि ही ओळख पटवून घेत असताना त्यामध्ये दोन गोष्टीचा अंतर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे। एक म्हणजे त्याच्याबद्दलचा राहण्याचा पत्ता आणि त्याची ओळख ही पटवून घेणं हा त्यातला प्रामुख्याने भाग आहे, जेणेकरून त्या माध्यमातून आपली बँक ही ग्राहकाला चांगली सेवा देते आणि आपल्या बँकेची सेवा अनावश्यक ग्राहक वापरत नाही ना याची खात्रीही त्याच वेळेला ती बँक करत असते। या अर्थाने बँकांच्यावरती असलेलं एक बंधन म्हणून KYC डॉक्युमेंट पूर्ण करून घेणं हा त्याचा प्रामुख्याने भाग येतो। त्यामध्ये दोन गोष्टी आता मी म्हटलं तसं ग्राहकाची ओळख पटवून घेणं यासाठी काही फोटो प्रूफ हे देणं आवश्यक असतं। रिझर्व्ह बँकेने यामध्ये 6 डॉक्युमेंट व्हॅलिड ही डिक्लेअर केली आहेत की ज्या 6 पैकी एक डॉक्युमेंट हे ग्राहकांनी देणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये पहिला आहे पासपोर्ट, आपला पॅन कार्ड, त्याचबरोबर वोटर्स ID, त्यानंतर आधार कार्ड, नरेगाचा जॉब कार्ड किंवा माझा ड्रायव्हिंग लायसन या 6 पैकी कोणतंही कागदपत्र जर आपल्याकडे असेल तर आपण त्या कागदपत्राच्या आधारे आपली स्वतःची ओळख आणि त्याचबरोबर आपला राहण्याचा पत्ता हाही आपण बँकेकडे देत असतो। पण जर या 6 पैकी आपल्याकडे डॉक्युमेंट्स नसेल तर ओळखीचा पुरावा म्हणून अन्य काहीतरी देणं आणि त्याचबरोबर राहण्याचा पत्ता स्वतंत्र देणं हे अत्यंत आवश्यक आहे। राहण्याचा पत्ता देण्यासाठी काही कागदपत्र आपल्याला निश्चितपणे माहिती आहेत। त्यामध्ये युटिलिटी पेमेंट जी आपण करतो मग त्यामध्ये टेलिफोनचं बिल असेल, MSEBचं बिल असेल, आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराचा कॉर्पोरेशनचा किंवा महानगरपालिकेचा टॅक्स भरल्याची पावती असेल, मी जे घर विकत घेतलेलं आहे त्याचं रजिस्टर ॲग्रीमेंट असेल, अशा कोणत्या किंवा मी माझ्या एम्प्लॉयरनी इश्यू केलेलं माझं कार्ड पत्त्याचा पुरावा असेल हेही आपल्याला राहण्याचा पत्त्याचा पुरावा म्हणून चालतो। त्यामुळे जर माझ्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट ऑफिशियल व्हॅलिड डॉक्युमेंट जी 6 मी आत्ता सांगितली पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, त्याचबरोबर नरेगाचं कार्ड, माझं इलेक्शनचं कार्ड आणि माझं वोटिंग ID यापैकी जर एक असेल तर आपल्याला वेगळ्या पत्त्याच्या पुराव्याची आवश्यकता नसते। त्यामुळे पत्त्याचा पुरावा आणि फोटो याबरोबर आणखीन एक आवश्यक असते तो म्हणजे माझा आत्ताचा रिसेंट अलीकडच्या काळातला फोटो। हा फोटो खूप जुना असणार नाही याची काळजी ग्राहकांनी घ्यावी लागते आणि या जर 3 गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण आपल्या KYCची पूर्तता केली असं आपण म्हणू शकतो आणि आपलं खातं ती बँक ही निश्चितपणे उघडून घेते। त्याचबरोबर जर माझ्याकडे छोटं खातं मला उघडायचं असेल, मी जर सामान्य नागरिक असेल, माझ्याकडे जर पॅन कार्ड, पासपोर्ट अशा प्रकारचे डॉक्युमेंट नसतील तर मला बँकिंग सेवेपासून लांब राहता येईल का असा एक प्रश्न ग्राहकांच्या मनामध्ये येतो। मला खातं उघडता येणार नाही का अशी शंका स्वाभाविकपणे त्या ग्राहकाच्या मनामध्ये येत असते। परंतु त्यासाठी सुद्धा रिझर्व्ह बँकेने आपल्याला सोय उपलब्ध करून दिली आहे।
ज्याला आपण सर्वसामान्यांचं खातं किंवा स्मॉल अकाउंट असं म्हणू, अशा ग्राहकाला जर केवळ त्यांनी ती जी सही जरी केली आणि आपला रिसेंट फोटो दिला तर त्याची KYC पूर्तता झाली असं बँकिंगमध्ये म्हटलं जातं. फक्त त्या खात्याचे काही निकष आहेत आणि ते निकष पाळणाऱ्या ग्राहकाला तशा प्रकारचं KYC पूर्ण झाली असं म्हणता येईल. त्यामध्ये त्या खात्याच्या निकषामध्ये हे छोट्या रकमेचं खातं असतं, 50,000 रुपयापर्यंत त्याला एका वेळेला खात्यावरती रक्कम ठेवता येते. एका आर्थिक वर्षामध्ये 1 लाख रुपयापर्यंतच व्यवहार त्या खात्यामध्ये करता येतात. त्याचबरोबर एका दिवशी त्याला 10,000 रुपयेच फक्त काढता येतात. हे जर 3 निकष पूर्ण होणार असतील तर त्या ग्राहकाला केवळ आपल्या सहीद्वारे आणि आपला फोटो देऊन आपली KYC पूर्तता झाली आहे असं म्हणता येईल. स्वाभाविकपणे पुढच्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये तो ग्राहक आपली अन्य KYC कागदपत्र पूर्ण करून आपलं खातं जनसामान्य सेविंग खात्यामधून किंवा स्मॉल अकाउंटमधून रेग्युलर किंवा नियमित सेविंग खात्याकडे वर्ग करू शकतो. अशा प्रकारे ज्यांना बँकिंग सेवा घ्यायच्या आहेत त्यांना KYC डॉक्युमेंट्स हे पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. असाही एक प्रश्न येतो की मी एकदा KYC दिली की मला पुन्हा ती देण्याची आवश्यकता नाही का? तर असं होत नाही. आपल्याला आपली बँक ही वारंवार KYCची डॉक्युमेंट मागत असते. नियमित कालावधीचा जर आपण विचार केला तर माझ्या KYC मध्ये जर काही बदल झाले असतील, राहण्याचा पत्ता बदलला असेल, माझ्या अन्य काही नावामध्ये काही मी बदल करून घेतला असेल गॅझेटमध्ये, तर पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी KYC कागदपत्राची पूर्तता करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर बँकिंग व्यवसाय हा जोखमीचा व्यवसाय असं म्हटलं जातं. बँकिंगचा व्यवसाय हा रिस्क कॅरी करतो आणि त्यामुळे सगळ्या खात्यांचं वर्गीकरण हे बँकेने आपापल्या रिस्क कॅटेगरीप्रमाणे केलेलं असतं आणि त्यामध्ये ज्याची रिस्क कमी त्याचा अधिक कालावधीनंतर KYC अपडेट करणं हा बँकांच्यावरती असलेलं एक बंधन आहे. त्यामुळे साधारणपणे 2 वर्ष, 8 वर्ष आणि 10 वर्ष या नियमित कालावधीनंतर बँक आपल्या सर्व ग्राहकांच्याकडून KYC अपडेशन हे करून मागत असते. माझी या निमित्ताने सर्व ग्राहकांना विनंती आहे की जेव्हा बँक आपल्याकडे KYCची कागदपत्राची पुन्हा एकदा मागणी करते तेव्हा त्याच्या मागचा हेतू हा आपल्याला त्रास देणं असा नसून आपल्याला चांगली सेवा देण्यासाठी बँकेचं रेकॉर्ड अपडेट करणं हा त्याचा हेतू आहे, हे आपण निश्चित समजावं. केवळ त्रास देण्यासाठी बँक कधीही आपल्याकडे KYCची कागदपत्राची मागणी करत नाही. त्यामुळे बँकेने ज्यावेळेस मागणी केली असेल त्यावेळेस आपल्या KYCची कागदपत्राची पूर्तता करणं, KYC अपडेट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा सांगतो की वेगवेगळ्या प्रकारची कार्ड असतील, ATM कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, नेट बँकिंग असेल, माझं कर्जाचं खातं असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा KYC आवश्यक असते. मात्र आपण जर आपल्या पहिल्या सेविंग खात्याला KYC पूर्ण केली असेल तर नंतरचे जे प्रॉडक्ट आपण बँकांचे घेतो त्यासाठी स्वतंत्र KYC कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. माझ्या बेसिक खात्याची KYC हीच माझी त्यासाठी सुद्धा KYC आहे असं गृहीत धरलं जातं. बऱ्याच वेळेला ग्राहकांचा असा एक समज असतो की मला KYC साठी बँक त्रास देते किंवा मला हॅरेसमेंट होते. त्या संदर्भामध्ये सुद्धा रिझर्व्ह बँकेने नियमावली ही निश्चित केली आहे. जर आपल्याला संबंधित ब्रँच किंवा तिथले अधिकारी कर्मचारी त्रास देत आहेत असं वाटत असेल तर त्या बँकेचा या विषयाच्या संदर्भातला एक प्रिन्सिपल ऑफिसर हा बँकेने नेमलेला असतो. आपण ग्राहक म्हणून त्या प्रिन्सिपल ऑफिसरकडे आपली तक्रार करू शकतो. त्या ठिकाणी बँकेने यंत्रणा उभी केली आहे. आपल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल, आपली तक्रार योग्य त्या दिवसांमध्ये संपवली जाईल याची निश्चित आपण खात्री बाळगावी. जनता सहकारी बँकेमध्ये सुद्धा अशा प्रकारची यंत्रणा आणि अशा प्रकारे प्रिन्सिपल ऑफिसर हा नेमलेला आहे. आपण त्याकडे निश्चितपणे दाद मागू शकता. समजा आपल्या बँकेने जर आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही तर आपण बँकिंग ॲम्बुड्समन किंवा बँकिंग लोकपाल याच्याकडे सुद्धा तक्रार करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती बँकिंग ॲम्बुड्समनचा मेल करण्याची सोय ही उपलब्ध आहे. आपण त्याचाही लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेच्या सुद्धा वेबसाईटवरती आपण जाऊन आपली तक्रार ही करू शकता. ग्राहक जाणून घेणं या पद्धतीमध्ये ग्राहकांना त्रास देणं हा हेतू नसून ग्राहकाची योग्य ती माहिती बँकेकडे घेणं आणि आपल्या बँकिंग सेवा या अनावश्यक व्यक्ती वापरत नाहीत याची खात्री बँकेने करणं हे 2च हेतू त्यामध्ये आहेत. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये ग्राहकांनी बँकांना सहकार्य करावं आणि आपलं KYC अपडेट करावं ही मी आपल्याला विनंती करतो.
आपलं KYC जर खात्याचा अपडेट केलेला असेल तर चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी सर्व बँका आपल्याला निश्चितपणे सहकार्य करतील, एवढी माहिती या निमित्ताने मी देतो। याच प्रकारचे अन्य विषयांवरचे व्हिडिओ हे जनता सहकारी बँकेच्या माध्यमातून पुढच्या आगामी 5 दिवसामध्ये आपल्या समोर येणार आहेत। त्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आम्ही आपल्याशी संवाद साधणार आहोत। हा संवाद आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून जसा मिळणार आहे तसाच जनता सहकारी बँकेचे सर्व काउंटर्स, जनता सहकारी बँकेचे ATM सेंटर्स आणि जनता सहकारी बँकेच्या शाखांमध्ये सुद्धा आपल्याला हा जो ग्राहकांच्या अवेअरनेस प्रोग्राम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो सुरू केलेला आहे त्यामध्ये ग्राहकांच्या ज्ञानामध्ये भर पाडणं किंवा त्यांना जी आवश्यक माहिती आहे ती देण्याचा जो उपक्रम आहे यामध्ये जनता सहकारी बँक आपल्या पूर्ण ताकदीनिशी या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे। त्यामुळे आज आपण KYC या विषयावरची माहिती बघितली। या पुढच्या कालावधीमध्ये जनता सहकारी बँकेचे अन्य अधिकारी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरची माहिती देतील। धन्यवाद। सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे।